ह्याला ते आपल्या गावचा सरपंच नाही का? हा ह्याला लय पुढं पुढं करतो राव त्यो. हा नाही नाही अहो तसा तो लय हरामखोर सरपंच आहे. मी त्याच्या जवळ राहतो कायम. हा. मला माहिती आहे तो. नाही पण तुम्हाला काय माहितीये का, जवळजवळ 15 वर्ष झाली सरपंच त्योच आहे. नाही नाही पडतच नाही तो. आणि बिनविरोधच येतोय राव. नाही नाही धमक्या देतो तो लोकायला. उभं राहून नाही देत. धमकी देतो तर आपण काहीतरी करा ना. त्यासाठी आहे ना आपल्याला डोकं चालवायला लागेल. नाही नाही काहीतरी डोकं लावाच लागेल. डोकं लावल्याशिवाय जमणार नाही साहेब. माझ्या डोक्यात एक आयडिया हा ह्याला आहे ना असा नाही तर आपण असा बरबाद करू. ह्याला बाईच्या नादाला लावू आपण. ते केलं तरच होईल. गंगारामानं बरोबर डोकं लावलं बघा. जर ह्याला बाईच्या नादाला लावला, जेव्हा बाईच्या जाळ्यात जर अडकला तर रंगे हात पकडून आपण याला राजीनामा मागून घेऊ. हा, शेतात ती टाका. कम्प्लीट आपल्याला आखणी करावं लागेल त्याची सगळी. मग आपल्यातलं कोणी पण उभं राहील ना. हो हो 100%. आरामशीर निवडून येऊ. नाही नाही याला घरी घालवल्याशिवाय जमायचंच नाही आता. आईला पण बाई कोणची दाखवायची आता. बाई कोणच्या बाईच्या जाळ्यात अडकल येऊ. ते गावात आहे ना ना. गावात आहे ना. ती सीमा नाही का, सीमा हा 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 ती एकच नंबर काम करील. तिच्या प्रेमामध्ये एकच. म्हणजे पैसे आपले जाऊ द्या. पैसे किती जाऊ द्या बा. लाख जाऊ नाही तर 2 लाख जाऊ. हा ती घालू पण त्याची बरबादी करायची नाही. हम्म एक चला काम ते करा. हं, चला बरं डायरेक्ट तिच्याकडे. तिच्याकडे जाऊ सीमाकडे. तिला पैशाची आपण लालच दाखवू. हम्म पाहिजे तर मी देतो पैसे. पैशाचं काय नाही हो, फक्त याचं वाटोळं करायचं आपल्याला. हा आपल्याला हा. याच्यावर डोळाच ठेवलाय. तिघांचा विचार घेऊन आणि त्याचं काम करायचं आपण. आई पण बसली बघ मस्त दरवाजात. हम्म नमस्कार. नमस्कार. का सोबतच सगळे आलाय तुमच्याकडे हॅलो. फिरत फिरत. बसा ना. काही काय चाललंय? कामानिमित्त. निवांत बसलेत. हा का? माझ्याकडे काय काम काढलं आज? काय नाही म्हणलं चला जाऊ, बरेच दिवस झाले तुमची गाडी भेट नाही. झालं आले जाऊ. मी निवांतच होते, काही काम नव्हतं. मग बसले सहज. म्हणजे तुम्हाला काम नाही का? काम नाही म्हणतो बसले होते मोबाईल बघत. हो बसा घेऊ. बसा बस. तुम्ही उभे राहणार तर आमचे पाय दुखणार आहे. कसं आहे तुम्हालाच काम द्यायला आलोय आम्ही. माझं मला हो. काय काम आहे? काम लय भारी आहे बरं का. काय पण तुम्ही जर काम केलं ना हा. तुम्हाला 2-3 लाख असे मिळून जातील. हा येडे आहे काय 2-3 लाख कोण द्यायला? अहो नाही कोणी दिलं तर मी देईन, पण तुम्ही काम अहो केलं तर आम्ही 100% देतो. तुम्ही फक्त कबूल व्हा. काय कबूल व्हा? काम करायला. आम्हाला काय काम आहे पहिले सांगा मग बघू. काम काय कसं आहे माहितीये का, हा. ते आपल्या गावचा सरपंच तू शिरप्या? हा हा ते शिरप्याला आगाव आहे. आहे का नाही, त्याला पाडायचंय आम्हाला. काय खरंच का? हा पण तो पडल कसा? त्यासाठी डोकं चालवलं पाहिजे ना. तुम्ही मदत केली अहो. तर पडल. तुमची वाली मदत जर असली तर आम्ही 100% पाहणार. पण त्याला ऐका ना, बायांचा नाद आहे का? हा मग लय नाद. त्याच्यामुळे तुझ्याकडे आलो आम्ही. मग आपण एक काम करू ना, हा आपणच चिपकू दिलं तुम्ही आहे ना त्याला प्रेमाच्या जाळ्यात वाडा. वडा. तेच ना, आपण जाऊ तिथं हा थोडं हे लावू, मिरची मसाला आणि बरोबर तयार करू त्याला. अहो, काही लावा पण जाळ्यात पाडा. मी जाळ्यात पाडेल पण पुढं मला काय भेटणार आहे? देणार ना. पैसा देऊ ना आम्ही. किती 5-1 लाख द्यावा लागेल तरच. बरं 5-1 लाख बरं दिले. तू म्हणशील कसं आहे, तेवढं थोडा तू शब्द गेला तेवढं हा. पैसे दिले. आपल्याला जर गावचा विकास करायचा आहे ना हा, तर 5 दिले तुम्हाला. दिले. मग पहिले आधी ऍडव्हान्स किती पाहिजे ऍडव्हान्स? 3-1 द्या. 3 लाख रुपये. मग बाकीच्या नंतर द्या ना, काम झाल्यावर लगेच कुठं मागते मी. आयला आता आहे ना माझ्या बरं आहे ना. फोन पे देऊ का रोख देऊ? फोन पेच टाका. फोन पे आहे. हा देऊन टाकू हा. तोच चालेल. नंबर आहे माझा. तोच आहे ना. हम्म. ठीक आहे लगेच फोन पे करतो बरं का. हळूहळू टाका. अर्धे ती लगेच नेणार एवढे. नाही माझ्याकडून 1 लाख रुपये डायरेक्ट येतात. 2 टप्प्यात पैसे येऊन जातील तुम्हाला. टाका मग. पण काम झाल्यावर पूर्ण पैसे द्यावा लागेल ना. लगेच देणार. 1 मिनिट सुद्धा थांबू नका तुम्ही. ये बघा. थांबणार नाही ना तुम्ही, तिथे तमाशा घालेल. हे आले का पैसे? तिकून तर आले. हा. हा आले आले ना. आले. हा, अजून एकदा पाठवून देतो म्हणजे तुम्हाला येऊन जातील. हो काय, परत मारले का? आले. आले ना. हा. पण तुमची अशी शिरप्यावर काय खुन्नस एवढी? अहो तो 15 वर्षापासून तोच सरपंच आहे. हा आणि- ते लय वाईट आहे. कसं आहे त्याने काय गावाचा विकास नाही केला काय नाही. नुसतं ये जेवढं काय सरकारी स्कीमा येतील ना घशात एकटाच घालतो. त्यांनी ना स्वतःच घर भरलंय. अहो ते बायांना तर लय देतो तो. हा मला नाही बाय. दिलं आतापर्यंत. नाही, मी नाही, एकदाच नाही. गेले होते. घरकुल काही असू काही किमान निघाल्या सरकारी ना मग? बायांच्याच गड्यांना पाहतो. मी घेईल त्याच्याकडून, पण घरकुल नाही घेणार. एवढं आपलं हे नाही.
तुम्ही थोडं काय मोठं घेऊ काहीतरी नका. घेईन. आम्ही नंतर तो पडला ना, आमच्यातलं कोण जरी निवडून आलं ना, तर हा. तुम्हाला सगळ्या स्कीमा आम्ही देऊ. मग तर बस, बोलते एवढे केलं पाहिजे कामा, नाही तर मी तुमच्या मागे हात धुवून लागल. शब्दात बदल नाही आमच्या, बरं का. आम्ही तिघांचं मन आहे ना, एकजुटी नाही. आता एक काम करा, काय? तेवढं तयारीला लागा तुम्ही. चला ना, लगेच लागू. हा, चला. मग आम्ही लागतो आमच्या तयारीला. हा. चला तुम्हाला मग मी बाकीचे पैसे द्यायचे आहेत ना, पण काम झालं लगेच पैसे घेणार आहे. हा. 1 मिनिट थांबू नका. एक- बस चालेल, जा मग तुम्ही. चला. मी लागते चला. माझ्या कामाला. शब्द आहे आमचा बाई. बर का माझा आता आहे शब्द ना, आहे. आता हे काम झालं, हे महत्वाचं होतं. हिना कबुली देणं महत्वाचं होतं आणि हिचं आपल्याला सहकार्य आहे. आता तो- त्याचं 100% काम होणार. रुपया भेटेल कुठं आता? ते बरोबर एक आहे करतो. ना, तो आहे ना मस्त पैकी आता इथं गावच्या चावडीत भेटल, नाही तर कुठेतरी उंडगत असेल. नाही ते घरी घरी येईल तो. नाही तर आहे ना, त्याचा नंबर पण तुम्हाला मी पाठवतो लगेच. हा फोन करा डायरेक्ट. मी जाते ना त्याच्याकडे. इथं कशाला बोलू माझ्या घरी? हा चालतंय, मग तुम्ही जा. त्याच्या इथंच जाते. तू कुठतरी बाहेरच असेल ना आता, हा, बाहेरच असेल. मग त्याच्या इथंच जाते. तर डायरेक्ट घरात थोडी भेटते. थांबतोय तेव्हा. बाहेर डायरेक्ट भेटते, कारण त्याची बायको असेल ना घरी, हा मग बाहेरच भेटून येते. हा, बाहेरच भेटेल. येऊ का मग हा, आम्ही? मग मी जाते माझ्या कामाला. बरं बरं, चला रे. चला. चला, एक काम भेटलं. काम तर नव्हतं मला दिवसभरापासून, आता काम तर भेटलंय. आता जाते, पहिले कामाला लागते. 100 रुपयाला भेटते. काम आजचं करूनच घेते. अहो मी काय म्हणता, काय लोक तुमच्यावर जळू नये. काय अहो तुम्ही 10 वर्षापासून सरपंच होऊ राहिले. 15 वर्ष झालं, 20 वर्ष सरपंच गाजवणार आहे. अहो हा, पण आजूबाजूच्या लोकांना नाही बघवत ना. विकास आहे माझा तेवढा गावात, विकास गाडवलाय मी. अहो विकास आहे, पण जरा जपून राहा. गावात उलटा पालटी केली मी सगळी. मला सगळं माहितीये, पण तुमच्या भागा पाठिंबा कोणाचा आहे? माझा आहे ना. आहे ना पाठीमाग, मी काय मग? नाही. आता आहे ना, आपल्याला परत आपल्या गावात रस्ते बिस्ते सगळे क्लिअर करायची. प्रत्येक गावाला प्रत्येक घरापुढे संडास बाथरूम बांधायची. पुढे असं उघडं माणूस जाऊन द्यायचं नाही. माझा असा निर्णय. बरं, तुमचा निर्णय योग्य आहे, पण आजूबाजूला सांभाळून राहा बरं का. मी अगोदरच सांगते. काहीच मला देऊ नको तू. अहो तो गंग्यान ते सगळे चढताव आपल्यावर. जळणारे लोक राहतेच आहे ना, चांगल्या माणसा मागे जळणारे राहतेच आहे. अहो मला त्या दिवशी ठकी काय म्हणे माहिती का? काय तुझा बोल नवरा गाडी घेतोय, तिकडं शेतीवर घर बांधलं, हे बांधलं, विहीर बांधली. म्हटलं नाही नाही, कष्टाचं म्हणा आमचं एवढं काय. अहो, मी तेच बोलले ना हो, पण मला थोडीशी भीती वाटते. नाही काय एवढं घाबरू नको. बरं, तू जे काय काम करसान ते सांभाळून करा. नाही तू काहीच काळजी करू नको त्या बाबतीत. मी आहे ना, माझं तुझा विश्वास नाही का? अहो मला विश्वास आहे म्हणून ते इतके वर्ष टिकले ना हो. टिकली मग काय लग्न झालं टिकायलाच लागत ते. टिकून घ्यावं अहो, मी लागत. होते म्हणून राहिले. माझ्या ऐवजी दुसरी असतील आणि नसते राहिली. टिकून घ्यावं लागत नवऱ्याला. हा हम्म. बरं, आवरा. मी पण आता मी आवरते. काय ना, मी तुला वागवलं याचाच आभार मानायचा तुला. मी आभार मानू, तुम्ही नका सांगू. अरे नको शान एवढी हा आवरा. मी मागून पण आली चिकट झाली. मागून आली म्हणजे पहिलं कोणासोबत होतं तुमचं? पहिलं कोणासोबत तू होतं? नका काय बा माड पाणी नाही, करून. आता मला सांगा, मी नाही करत काम. मला सांगा, पहिलं कोणासंग होतं तुमचं? कोणाचं होतं पहिले तुम्ही काय म्हणे मागून आणि चिकट झाली, पहिलं कोणासोबत होतं तुमचं लपड? लपडी राहत असते काय लपडे 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 घेऊन. आणि एवढे पैसे? अगे ते लोकांचे पैसे ते जीसीबी वाल्याचे पैसे द्यायचे, ते गटरी उकारले ना, ते पैसे द्यावे लागतील ना मला. बरं, सांभाळून जा. काय करायचं ना काम, सांभाळून जा. मला गावात गार का मानवते बाहेर सूट. गावात काय चाललंय, कुठं काय हे बघा, माझं सांगण्याचं काम होतं का तुम्ही सांभाळून राहा. कटकट नाही लावायची. माणूस लेखते खेप्या. मी कटकट लावते. माणूस ढळा कधी कटकट चालू केले की सकाळीच. अहो पण तुम्ही 3 रंग कपडे घातले, कशाला घातले एवढे कलरचे कपडे? तुला काय करते मला फोन एवढा लगेच. कोणाचे फोन येऊ राहिले? बाया माणसाचे फोन येते. अगं बाळाचे रे माणसाचे फोन येते. ते गरम पत्ते मध्ये काम आहे ते. काय उठरेटा केला ना मग मी राहणार नाही. बघतो तुझ्या थांब, मला एखादी काम पाहू दे. मी पण लक्ष ठेवते. ठेव शहाणी कुठली. पाहतेच तुमच्याकडे, थांबा. फक्त तुम्ही उठरेटा करा, मग माझ्या एवढं वाईट नाही. एका बापाची आवलात नाही, सांगते मी. नमस्कार नमस्कार शिरपतराव. नमस्कार. कुठं निघाले इकडं? काय नाही चालू गावात. हा का, मी तुमच्याकडेच येत होते. काय काही नाही, असंच काम होतं थोडस. काय विशेष. ऐकलं तुम्ही निवडणुकीला उभे? हा मग आता 15 दिवस झाले. आता ते या टायमाला आपल्याला विलक्षण काही खेळायची गरज नाही. नाही का बरं? ते लोक तसे निवडून देते बिनविरोध.
बरे जाऊ दे. आपल्या विरोधात कोण फॉर्म भरायला का हा, ते बरोबर आहे, पण मग थोडा चान्स दिला पाहिजे ना कोणाला कधीतरी. मस्त म्हणते भाऊ कुणीच माझ्या विरोधात उभा राहत नाही. नाही का हे, काय म्हणते मग काय बाकी? तुमचीच आठवण आली की म्हटलं आता निवडणुकीला उभे, हम्म. थोडा सत्कार करा, थोडं पुढं जावा. नाही चालेल 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 काय काय आणि अडचण ते कसं तुम्हाला भेटल्याशिवाय काम होणार नाही. हा नाही बरोबर काय अडचणी असेल तर सरपंच सगळं निवार होऊ शकतो. अडचण तरी माझ्याकडे तुमची इकडंच म्हणजे अडचण दूर करायला आले असंच समजा. असं काय अडचण तुला? आता तुम्ही इलेक्शन उभे, हा तुमच्याशिवाय माझे कोणी काम करणार नाही. हा चालेल. असं करा मानावर पेतो, हा 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 रुपया देत नाही मला, त्याचा म्हणजे काही फायदाच नाही असंच समजा. मी तर ऐकलं तुम्हाला थोडं बायकोचं सुख भेटत नाही, असं आहे ना? खरं आहे ना? नका लाजू, आवरा. मला सांगून द्या एकदम मनातली बात, म्हणजे एकदम मोकळं बोलून द्या, मला सगळं माहिती बरं आता कसं आहे आता हाय ते हाय आता त्याला काय विलाज नाही. आहे ना. खरंच आहे ना? ते थोडा तिला कटाळा आहे कटाळा. तर मला नाही त्याच्यात कटाळा, खरंच मोकळं बोलायचं. आता दादा तुम्ही एवढे मोठे माणूस आहे, मी काही तुमच्या पुढे काहीच नाही. मग आता माझं म्हणणं काय होतं, तुम्हाला बायकोचं सुख नाही, हम्म. मला नवऱ्यात आहे पण उपयोगच नाही त्याचा. हो का? थोडं आपण दोघं भेटून ऍडजस्टमेंट करू पाहिजे. बरं बाई गावात कोणाला कळतं ना? अहो माझं कळलं तर माझी इज्जत किती जाईल, माझ्या नवऱ्याला कोणी सांगणार नाही का? तुझ्या नवऱ्याचं नाही पण माझं एवढं 15 वर्ष पद भूषवलं ना त्याचं सगळं बारबाती होऊन जाईल. नाही बाबा, मी कोणाला सांगणार नाही, तुम्ही कोणाला सांगायचं नाही, असं आपल्या डोक्यातच ठेवायचं. एक काम करू आपण घरात जाऊ बोलू लोक. माझ्या घरी जायचं. चल चल, माझ्या घरी जाऊ. कोण नाही ना बरं घरी? नाही कोणी माझ्या घरी कोण नाही काय राहत. कसं माहिती का लोक लय माव डोळा ठोळे. हा का? हे लोकांना चांगलं जे करतो ना ते कधी खपलं नाही. मला आवडतं तुमचं काम, दरवेळेस तुमचं म्हणजे एकदम मनातच राहतं. तुम्ही कोणी नाही निवडून तू जे द्यायचं. बोलली ना त्यानं माझा फोटोच भरलास. भारी बोलले नाही. बाहेर लोक आतमध्ये चाल. तसं इथं कोण नाही येत. अरे काय आहे? चला मग घरातच बोलू. चला म्हणजे या गरीबाच्या घरी. अगो मस्त का रे? तर भारी राहाल. हा हा हे म्हणजे असं फक्त टाइमपास पुरतंय. अच्छा हा, माझा नवरा दिवसभर इथंच राहतो, मग झोपायला मागच जातो. हा? झोपायला मागे जातो आम्ही. मस्त आहे मस्त मला खूप आवडलं. घर सांग. तुलाही नाही ना 2 महिने बघायला बांधू तुझ्या जागेवर. खरंच ना? 2 महिने बघायला जागेवरच. चला बंगला बिगला बांधला थोडं ऐका ना, हा थोडं असं नावावर पैसे बिशे टाकून द्या. का नको? खरंच ना? अगं तू जर मामासारखे जर वागली ना एवढे पैसे मला का? ओरिजिनल आहे ना? मग हे माझे का आता? तुझे बरे राहू द्या. नाराज नाही व्हायचं. नाही नाराज नाही. सरपंच खुश तर तू खुश. हा, सरपंच नाराज तर तू नाराज. पण ये या कानाच्या त्या कानाला जाता कामा नाही. तुम्ही नका सांगू कोणाला, माझी बाईची इज्जत आहे, लगेच वाटेवर जाईल. अगं तू विचार सोड बायची पण माई किती विचार जाईल. हा तुमची तर नाही, मी कोणाला सांगणार आहे, तुम्ही नका सांगू. हा फक्त एवढंच आहे, मी जे म्हणत ते काम म्हणजे माझे करा पटकन. काम तुझे सगळे मार्ग लावून टाकणार. हा ना, कारण मी गरीब घरची आहे, तुम्हाला सगळं माहिती तुझ्या आहे. पोरं सर्व शिक्षणाला सगळं जिकडे तिकडे तुझ्या नवऱ्याला काम लावून टाकतो. तुला एखादं काम लावून देतो. चालेल ना? हा बरं. जायला आपली गाडी ह्याची मोठी जायला यायला काय अडचण नाही. तुमची गाडी माझ्या पुढे तर कोणी ओळखल? हा नाही तो रस्ते होते तिकडे. हा का? हम्म. बरं चालेल, येच आहे मी तसं. रोज भेटत जाऊ आपण तसं. चालेल चल. चालेल. हा तर मग आता तुम्ही एवढे दिले, त्याचा मोबदला तुम्हाला थोडासा देते, वरच्यावर घेऊ थोडस. एवढं कुठं उघडे नाही दरवाजा लावू ना, लावू का? दरवाजा तर दार लागत नाही का? नाही लागत तर ते कळते, आता थोडं लय दिवसातून मी केलं ना म्हणून. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मला रोज भेटायला यायचं बरं का. रोज मग तुला डेली वाटायला हा, एवढे पैसे पाहून मला झोपच येणार नाही आता. खरंच ना. तुमच्या बायकोला समजून नका. सरपंच बघू. तुमच्या बायकोला सरपंच अय सरपंच. का रे? अरे वा सरपंच. बरे ना आता. माझं लय बरं आहे, पण तुमच्या बायकोला समजून नका. सरपंच काय सरपंच काय कुठे नाही काय म्हणजे दार लावून आज सांगतो काय? मिटिंग काय सरपंच काही नाही. या आज या आता तुम्ही राजीनामा द्या सरपंच. हा. नाही तर आमच्याकडे व्हिडिओ आहे. राजीनामा तुमच्या हातात आहे का? व्हिडिओ करेल आम्ही. काढून टाक व्हिडिओ. का बरं काढवी?
नाही नाही किती बस तिला किती दिलं या बाय आपला विषय ना हा. हा माझ्या बायको पोतरी करू लागतो सगळीकडे कळणार रे राजीनामा नाही दिला तर राजीनामा देतो पण बायकोला सांगू नका नाही कसं ते माहितीये का सरपंच तुम्ही काळजी करू नका हो. तुमच्या बायकोला पहिलाच फोन केलाय आम्ही कळलं का तुम्हाला नाही एवढं नका करू सरपंचाला जर चुकी झाली सरपंचाकडून सरपंचाकडून हा. चुकी काय हा तुमचा पाय पडतो हा, जाऊ दे. फक्त व्हिडिओ आमच्या पाया पडतो गावाचा अख्खा पैसा खाल्ला लाज वाटायला पाहिजे गावचा रस्ता राहिला तसाच गावची ती लाईट राहिली तशीच नाही आता ते काहीच कामं नाही हेच करणार, केले. राजीनामा देतात मग कशाला एवढं टेन्शन घेता बायकोला सांगू नका कसं संसार जाईल बिचारा नाही मी फोन केलाय नाही, नका जाऊ दे. द्या सोडून संसार नाही अहो कसं आहे माहितीये का रंगी हात पकडून दिलं तर खरी मजा आणि त्याच्याशिवाय सरपंच पण राजीनामा देणार नाही नाही देणार कबूल केले ना त्यांनी देणार नका बोलू जाऊ द्या इथनंच फोन लावतो परत फोन लावतो कसं आहे जागा पकडून दिलं म्हणजे बरं आहे हो हा सरपंच आता काय करते हॅलो सरपंच वहिनी हो सरपंच वहिनी गंगाराम बोलतोय नव्हतं यायचं माहिती का हा या बरं का तुमच्या नवऱ्याची हा. कसरत बघायला या लवकर लवकर या म्हणा लवकर या बरं का हा हा या लवकर या बर बर हा सीमाच्या घरी आहे बघा सीमाच्या घरी काय झालं बघा नवरा तुमचा पहा ना तुम्हाला हे बा व्हिडिओ क्लिप दाखवितो पहा जोडीची कशी कशी पहा. मिट्टी मारतोय बघा पहा पहा सरपंच कशी मिठी मारेली सोडा बरं. का हो? तरी मी म्हणत होते ना तरी म्हणत होते ना काय करायला चालले तुम्ही हा हे रंगीत कपडे हे काय अवसान करून ठेवलं आणि ही भवानी कोण आहे मी मी तिला कोण काय नाही, बोलतो? मला काही हा? सांगायचं तिला नाही कशाला मला सांगायचं नाही ऐक ना तेवढं बोलू नको मी जातोय नवऱ्याची आता कंप्लेंट ठोकली सगळ्यांकडे व्हिडिओ आहे तर नवरा असा करीन तू करीन तुम्हाला काहीच राहणार नाही, इज्जतच जाईल तुमची काहीच करणार उगेच मी वाटेवर आणणार तर तुझा नवरा माझ्या घरी आला घर माझं आहे आणि उगेच आहे ना धक्का बुक्की माझ्या घरात करायची नाही मला चालणार नाही तर तुला धक्के देऊन ना बाहेर काढल मी चला तुम्ही. चला तुम्ही. चला नाही ए, चला कुठे रा- हा, पहिले राजीनामा राजीनामा घेऊन टाका मी अर्ज लिहून आणलाय हा सही घ्या याच्या पहिली सही हे बा मी सुद्धा आणला होता हा? बसली. राजीनाम्याची राजीनामा हे बा तुझा नवरा आता काहीच नाही हे बा सगळे हे बा पुरावे आहेत आमच्याकडे राजीनामा द्या या बाई कंप्लेंट टाईप करून आणले आज हा. हा, द्या, 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 तेव्हा मी म्हणत होते ना तुम्हाला नाही. सकाळीच बोलले ना तुला घरात देता हे का बा. पैसे मला बघ बाई हा 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 हा. हे बा सही करा नवरा सांभाळा सही पहिले करा नवरा. बाकीचे नका सांगू सही करा चिंता करू नका आता पेन नाही नसतोय ना होय. पेन दे. अंगठा घ्या अंगठा घ्या तर दिल हे बाई. बा. नाही ना हो, अंगठा घ्या हो, नाही नाही अंगठा घ्या अंगठा घ्या अंका अंका अंगठा घ्या हा. अंका अंका द्या अंका घ्या अंगठा हा, अंका दे बस 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 आम्हाला एवढंच पाहिजे असं आहे आता आहे ना. घास छिडला ना तुम्ही बाईच्या नादाला लागलं म्हणून सरपंचाचा अंगठा घेतला थोडं सरपंचाला घरी जीव बिव लावत जा सांभाळा आपल्या नवऱ्याला काय दिलं नाही रे तुला दलितला हो, वहिनी. तुला पोरं दिले तुला सगळं संसारात घातलं. सुख नाही दिलं वहिनी. सुख नाही दिलं असं आणि ऐकलंय पैसा बघा कसा काय दिला तिला विचारेल हा. पैसा विचारत होते ना मी सकाळीच विचारलं ना कुठे पैसे घेऊन चाललंय ही मला काय काय विचारलं? म्हणे? संडास बांधायचं. ओ नाही ओ बाई, तुमच्या घरी जा तमाशा करा माझ्या घरात नाही जायचं. अहो, मारू दे. आपल्या घरात माझ्या घरात नको ना, माझ्या घरात नको. जा आता आता जा सरपंच माझ्या काम घरात तुला संपलं सांगते तुमचं तमाशा करायला ए, घ्या, तुमचे तुम्हाला पैसे बरं झालं लय भारी काम केलं तू एकच नंबर काम केलं बोललो होते मी तेच केलं ना आणि मग? एक काम कर तुला आहे ना एका तासानं तुझे राहिलेले 3 लाख रुपये आहेत ना हा लगेच आम्ही देतो काय? लगेच आणि लगेच ऐका आता तुम्ही कोणी पण उभं राहा आणि माझे काम करा आणि बाकीच्यांचे करा सगळे करू आम्ही जनतेचे काम हा त्या सरपंचाला परत काही म्हणजे कशातच ठेवू नका हे आता तो एक का नंबर बरं का तू आम्हाला सहकार्य केलं चांगलं वाटलं ते सगळं तुमच्यामुळे झालं तुम्ही माझ्यापर्यंत आले ना म्हणून या गोष्टी घडल्या बाईनं काम केलं तुमच्या आभारी आहे. हा बरे मी पण बर आता सरपंच तर गेला त्याचं वाटोळ झालं चला गेला, आपण आता हा. आपल्या गावाचा चला. विचार केला पाहिजे चला चला आता काही पुढचा विचार आता आपल्याला एक निवडणूक काम करू ना लढवायची बाहेर चहा घेऊ नको नको चहाचे नको आता आता आम्हाला आता भरपूर काम आम्हाला आहे. कामाला लागू दे आम्हाला- आम्हाला- एवढं सहकार्य केलं लय भारी काम केलं. हा चला चल, चल. गावच्या लोकांचं लय भारी काम केलं.